पाटील, शरद पवार साहेबांनी आज एक मागणी केलेली आहे। ती मागणी अशी आहे की केंद्रानं आरक्षणाची मर्यादा 50% वरून 75% वर न्यावी। त्याला आम्ही संसदेत पाठिंबा देऊ, त्यामुळे सगळ्यांनाच आरक्षण मिळेल असं शरद पवारांनी वक्तव्य केलेले आहे। त्यावर काय म्हणणं आहे तुमचं? नाही, त्यांची मागणी चांगली आहे, मागणीबद्दल काही अडचण नाही, पण ही वेळ नाही ते म्हणण्याची। इथून पाठीमागच ती वेळ होती म्हणायची। ज्यावेळेस समाजाचं हित होतं, ज्यावेळेस समाजाचं आंदोलन 13 महिन्यापासून सुरू आहे, त्याच वेळेस या गोष्टी म्हणायला पाहिजे होत्या। त्यावेळेस म्हणले नाहीत, आता म्हणले ठीक आहे, मागणी चांगली आहे, पण आम्हाला ती गोष्ट आता का मान्य नाही? तर त्याचं कारण असे, तुम्हाला अगोदर आम्हाला 50%च्या आत 27% आरक्षणात घ्यावं लागणार, तरच आम्हाला ते मान्य। तुम्ही 150% मर्यादा करा, आम्हाला काही देणं घेणं नाही, पण तुम्ही अगोदर मर्यादा वाढवणार आणि नंतर घ्यायचं आश्वासन देणार, तर ते आम्हाला अमान्य, कारण ते कधीच होणार नाही, ते कधीच होणार नाही आणि ते होऊ पण दिलं जाणार नाही। त्याच्यासाठी आम्हाला अगोदर 27% आरक्षणात 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्या, आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे, आमच्या संख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या, आणि मग तुम्हाला काय मर्यादा वाढायची तर वाढा, तुम्ही 200% वाढवा, आम्हाला काहीही देणं घेणं नाही, पण हुल आम्हाला नकोय। आता हुल देण्याचं थांबवा, बहाणेबाजी बनवायचं थांबा, संगनमत सगळ्यांना करून नुसते स्टेटमेंट करायचं थांबवा। विचारपूर्वक, जाणीवपूर्वक मराठ्यांना फसवण्याचे चाललेले षडयंत्र तुम्ही सगळ्यांनी मिळून, प्लीज विनंती तुम्हाला, सगळे सत्ताधारी विरोधी पक्ष तुम्ही हे थांबवा, कारण याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांचं खूप मोठं हित आहे। तुम्ही याच्यात विनाकारण बहाणेबाजी, तुमचे मनाचे शब्द घालून, ठरून शब्द घालून आमची मात्र काय दिशाभूल तुम्ही आता करू नका, कारण आमचा समाज खूप दिवसाचा लढतोय, मेटाकुटीला आलाय, त्याचा काय अंत तुम्ही सगळेजण मिळून बघू नका, त्याच्या संयमाचा उद्रेक होऊ देऊ नका। माझी विनंती तुम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांना की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी स्टेटमेंट करायची आणि मराठ्यांना दिशाभूल करायचा आणि मराठ्यांच्या बुद्धीत भेद करायचा, हे काम मात्र तुम्ही इथून पुढच्या काळात प्लीज कुणीच करू नका, कारण ज्या होणाऱ्या गोष्टी नाही त्या निवडणुकीच्या तोंडावर मांडून माझ्या मराठा समाजाला फसवून तुमच्या निवडणुकीचा चान्स तुम्ही मारून नेण्यासाठी दोघंही स्टेटमेंट वेगळे वेगळे करू नका। त्यांनी म्हणायचं बैठकीला या, यांनी जायचं नाही, यांनी म्हणायचं बैठकीला या, आता त्यांनी जायचं नाही, आता यांनी मागे करायचं त्यांच्याकडे, मग त्यांनी ऐकायची नाही। म्हणजे हे तुमच्या दोघांच्या नाटकात आमच्या गोरगरीब पोरांचा, मराठ्यांच्या पोरींचा, शिकणाऱ्या पोरांचा बळी घेऊ नका, कारण तुम्ही आता आचारसंहिता आता लागणार आहे, आता काहीच होणार नाही। पुन्हा बोलताना बोलणार मागणी केली होती, ते म्हणणार उशिरा केली होती, म्हणजे तुम्ही पुन्हा आम्हाला याच्यातच काढणार दोघ जण मिळून। नाही, तुमची निवडणूक तुम्ही मारून नेणार, तुम्ही निवडणुकीत तुम्ही मतं घेऊन बसणार, हे मात्र तरीही या महाराष्ट्रात होणार नाही। हा, तुम्ही एक करू शकता, मग दोघ जण मिळून महायुती, महाविकास आघाडी, तुम्ही दोघ जण मिळून एक गोष्ट करू शकता की निवडणूक लागायच्या आत, आता त्या 4-5 दिवसात, 8-10 दिवसात काय आचारसंहिता लावणार त्याच्या आत तुम्ही मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात घ्या, 27% आरक्षणाच्या आत, 50% मर्यादेच्या आत मराठ्यांना घ्या, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मर्यादा वाढवायची ते वाढवा।